नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? देशातील बिहार हे राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. बिहार क्रिकेट संघ BCA ने बिहार ग्रामीण लीग सुरू करण्याची घोषणा केली आहे. या लीगमध्ये 13 ते 23 वर्षे वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्यात टॅलेंट हंट कार्यक्रम आयोजित करून खेळाडूंची निवड केली जाईल आणि 16 संघ तयार केले जातील. जिल्हास्तरीय स्पर्धेनंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करून बिहार ग्रामीण लीग सुपर लीगसाठी जिल्हा संघ तयार केले जातील. देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे? देशातील सिक्कीम या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. नुकतेच सिक्कीम राज्यात जैविक मत्स्यपालन क्लस्टर सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिल्या जैविक मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन केले. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त मत्स्यपालन पद्धतींना प्रोत्साहन देणे आहे. सिक्कीमने आधीच जैविक शेतीला स्वीकारले आहे आणि या नवीन क्लस्टरमुळे राज्याच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींना आणखी बळकटी मिळेल. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते? खालीलपैकी पणजी या ठिकाणी फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 29 जानेवारी 2025 रोजी पणजी येथे 10व्या सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे उद्घाटन केले. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पणजी येथे 4 दिवसीय 10वा सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आयोजित केला जाईल. भारताच्या 10व्या सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवलची थीम हरित क्रांती आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांनाही श्रद्धांजली आहे. विश्व मराठी संमेलन 2025 आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे? विश्व मराठी संमेलन 2025 आयोजन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत करण्यात येणार आहे. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन पुण्यात पार पडले. मराठी भाषेचे संवर्धन, जतन तसेच प्रचार आणि प्रचार झाला पाहिजे हा या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी किरण कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषा जपण्यासाठी हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड या शहराची निवड करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी 26 जानेवारी 2025 रोजी गणतंत्र दिनाच्या निमित्ताने दिब्रुगड येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. दिब्रुगडमध्ये आसाम विधानसभेचे एक स्थायी भवन बांधण्यात येणार आहे, ज्याची पायाभरणी 25 जानेवारी 2026 रोजी होईल. 2027 पासून येथे वार्षिक विधानसभा सत्र आयोजित केले जाईल. राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन जम्मू या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. डोगरी भाषा जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील प्रमुख भाषा आहे. जम्मू येथे डोगरी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम आणि संमेलने आयोजित केले जातात. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून जम्मू आणि काश्मीर कला, संस्कृती आणि भाषा अकादमीद्वारे 3 दिवसीय साहित्य कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
8 जानेवारी 2025 रोजी जम्मू येथील डोगरी संस्थेने 2025 साठी डोगरी कॅलेंडर जारी केले आहे. उत्कर्ष ओडिसा मेकिंग ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. 28 ते 29 जानेवारी दरम्यान जनता मैदान भुवनेश्वर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, केंद्रीय मंत्री आणि व्यापारी नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. हा ओडिसाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देणे आहे. पूर्व भारतातील एक प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओडिसाच्या संभाव्यतेवर कॉन्क्लेव्हने प्रकाश टाकला. भारत आणि कोणत्या देशादरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. भारत आणि इंडोनेशिया या देशांच्या दरम्यान सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कराराद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव कार्य तसेच सागरी गुन्हेगारी प्रतिबंध यांसारख्या क्षेत्रामध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याचा उद्देश आहे. भारत आणि इंडोनेशिया हे हिंद महासागर क्षेत्रातील महत्त्वाचे देश असून त्यांच्या सागरी सीमारेषा एकमेकांना लागून आहेत, ज्यामुळे सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना केव्हापासून सुरू झाली? शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना फेब्रुवारी 2015 या वर्षापासून सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानमधील सुरतगड येथे या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी आवश्यक पोषक तत्वे आणि खतांच्या शिफारशी दिल्या जातात. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या खर्चात कमी करणे, उत्पादन वाढवणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे हा आहे. जमिनीच्या आरोग्यानुसार कोणती पिके घ्यावीत त्यांची शिफारस देखील कार्डमध्ये केलेले असते. भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबार जिल्हा मिरची उत्पादनासाठी राज्यातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध आहे. नंदुरबारच्या मिरचीची गुणवत्ता उच्च प्रतीची असते. येथील हवामान आणि जमीन मिरचीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. नंदुरबारमध्ये मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. येथे देशभरातून व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी येतात. द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक रघुराम राजन हे आहेत. हे पुस्तक आर्थिक बाजारपेठ, राज्यव्यवस्था आणि समाजातील तिसरा घटक समुदाय यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकते. रघुराम राजन यांचे म्हणणे आहे की बाजार आणि सरकार यांच्यासोबतच स्थानिक समुदायही आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे असतात. रघुराम राजन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे माजी गव्हर्नर 2013 ते 2016 पर्यंत होते. कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे? कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट तामिळनाडू या राज्यात आहे. कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील कामुथी येथे स्थित आहे. त्याची एकूण क्षमता 648 मेगावॅट. स्थापना झाली आहे 2016 मध्ये. त्याचे निर्माते आहेत अदानी ग्रीन एनर्जी. रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय मुंबई येथे स्थापन झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक भारताची मध्यवर्ती बँक 2004 मध्ये शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आणि भारताचे तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संग्रहालयातील वैशिष्ट्ये प्राचीन काळातील सोने, चांदी, तांबे आणि विविध धातूंची नाणी
व्यवहार यांचा समावेश. चलनाच्या भविष्यातील वाटचालीबाबत प्रदर्शन आणि स्थापना वर्ष 18 नोव्हेंबर 2004 रोजी आणि त्याचे स्थान आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पोर्ट मुंबई. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी प्राणहिता ही नदी आहे. प्राणहिता नदी ही भारतातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातून वाहणारी नदी आहे. ही गोदावरी नदीची उपनदी असून वर्धा नदी आणि वैनगंगा नदीच्या संगमापासूनच सुरू होते. गोदावरी नदी प्रणालीच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी 34% क्षेत्र प्राणहिताद्वारे सिंचन केले जाते आणि भारतातील सर्व नद्यांमध्ये तिचा पाणलोट 7व्या क्रमांकावर आहे. कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांतील गुणवत्तेचा अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन सर्वेक्षण आणि खालीलपैकी कोणामार्फत केले गेले? प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यामार्फत केले गेले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.